महाराष्ट्र में कहाँ से हो? सांगली। अरे ये भी सांगली से है। बोल भाई। सांगलीत कुठून आलाय तुम्ही? सांगली विटा विट्यात ना आलाय? कशाला आलाय विट्यामधून? काय हिंदीत म्हणते समर्थन करायला. विट्यात ना आलाय? आके मराठी में बात नहीं करनी। 5 दिवस काय सांगताय? हम हिंदी में बात करते हैं तो हमें क्यों मारते हो? हा? आज तर उभंच राहावं आप लागेल. लैंग्वेज मत फैलाओ। झोपायला जागा नाही आता पावसाला. हा? You should be ह्या पोरांनी आत्महत्या केली ते कशासाठी थांबले तिथं, काय त्यांनी कशासाठी आंदोलन केलं, तर त्या धर्मेंद्र प्रधानला बाजूला हटवायचं आणि ते हटवल्याशिवाय मी इथून जाणार नाही. पाऊस आला काही झालं काय बी उद्या मी पावसात उभा राहणार, पण ते हटल्याशिवाय मी जाणार नाही. माझी सुद्धा त्यांना सहकार्य आहे, मी सहकार्य करणार त्यांना. ओरडून ओरडून लोकांना सांगणार त्याला हटवायचं, मोदीला सांगणार. मोदीचा सुद्धा घडा भरलाय, आता तुम्हाला मी सांगते भरलाय गाडा. लय लोकांचं त्यांनी हे घेतलंय, काय लोकांनी त्याला शाप दिलाय. आता त्याचा घडा भरलेला आहे, त्यामुळं ते धर्मेंद्र प्रधानला तर हटवायचं, पण मोदीला सुद्धा आता हटवायचं. पण हे सगळं पोरांचं आंदोलन आहे म्हणतात, तुमचं वय तर 70 आहे, मग तुम्ही का आला? ते माझे नातवंड आहेत. हां, मी त्यांची आजी आहे, मी त्यांची आजी आहे म्हणून आले. माझं कोण नाही इथं, काय शिक्षण घेत नाही, कोण नाही, काय नाही, पण मी त्यांची आजी म्हणून आले. सहकार्य केलं पाहिजेत ना, म्हणून मी आले. त्यांना मी सहकार्य करणार आणि शेवटपर्यंत करणार. जोपर्यंत तो धर्मेंद्र प्रधान हटत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. इथं कुठं राहताय, कसं काय काय करताय इथं? इथं मी इथंच झोपते साईडला, तर आज झोपायला पण जागा नाही मला, काय डोक्यावर घ्यायला बी काय नाही. आणि संध्याकाळी मी अशीच उभं राहणार, पण जाणार नाही मी भिजत इथे राहील. पण त्या एक मगाशी दुपारी एक बाई, एक पोरगी घरी गेली, तिला सांगितलं मला 2 साड्या आण. हां, भिजल्या नाही वाळल्या तर आपलं टेन्शन. मी ती म्हणली आणीन मी. काय ओळखीचे आहेत तुमचे? तुम्हाला काही मदत लागली तर मी करेल. मी पण सांगलीचाच आहे, तुम्ही पण माझ्या आईसारखेच आहे. पण स्वतःची काळजी घ्या इथं राहताना, कारण दिल्ली सारख्या शहरात सांगलीमध्ये खूप छोटं शहर आहे आपलं, तिथनं आला तुम्ही. अभिजितला भेटला का तुम्ही? गेल्या वेळेस भेटले होते, आता उद्या भेटणार. उद्या मला भेटायचं तिथं आणि असं मराठीतूनच तिथं मुलाखत मला करायची.